नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा कसा दाखल करायचा, एफ-आय-आर कशी दाखल करायची पोलीस स्टेशनमध्ये. एफ-आय-आर याला लॉंग फॉर्ममध्ये बोलतात फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आणि मराठीमध्ये बोलतात प्रथम माहिती अहवाल. ओके, मग आता गुन्हा म्हणजेच एफ-आय-आर वगैरे कशी दाखल करायची पोलीस स्टेशनमध्ये, तक्रार वगैरे, तर याच्या संदर्भात आज आपण समजून घेणार आहोत. ओके, तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आपल्या भारतामध्ये कायदा आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. ह्या कायद्याला शॉर्टमध्ये बोलतात BNSS. तर ह्या कायद्याचं कलम 173 प्रमाणे आपण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करू शकतो, एफ-आय-आर दाखल करू शकतो. ओके, तर आता आपण एफ-आय-आर दाखल करण्यापूर्वी काही गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया की कोणत्या गुन्ह्यांमध्ये एफ-आय-आर दाखल होते आणि कोणत्या गुन्ह्यांमध्ये एफ-आय-आर दाखल होत नाही. तर मी काही तुम्हाला उदाहरण सांगतो. त्या उदाहरणांमध्ये एफ-आय-आर जे म्हणजे त्या गुन्ह्यांमध्ये एफ-आय-आर दाखल होते. म्हणजे असे काही गुन्हे जे की गंभीर स्वरूपाचे आहे, जसं मर्डरचा गुन्हा झाला, अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा झाला, किंवा चोरीचा गुन्हा झाला, दरोड्याचा गुन्हा, परत चीटिंग वगैरे केलेली असेल तो गुन्हा झाला, किंवा काही खोटे कागदपत्र वगैरे बनवलेले आहेत, किंवा इतरही जे कोणते गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, जसा बलात्कारचा गुन्हा झाला, परत पत्नी तिच्या पतीविरुद्ध आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध केस दाखल करते. पूर्वीचं कलम होतं 498 इंडियन पिनल कोडनुसार. आता ते इंडियन पिनल कोड हा कायदा जो आहे तो रद्द झाला आहे. त्याच्या जागेवर नवीन कायदा आलेला आहे, भारतीय न्याय संहिता. तर ह्या कायद्यामध्ये ते पूर्वीचं 498 कलम जे आहे ते 85 आहे. ओके, तर हे जे काही मी सांगितले ना, हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि अजून काही बरेच असतील असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे, पण मी उदाहरण म्हणून तुम्हाला हे काही गुन्हे सांगितले आहेत. तर ह्या गुन्ह्यांमध्ये एफ-आय-आर दाखल होते. कारण का? कारण हे जे गुन्हे आहेत ते कॉग्निजेबल आहेत. ओके, कॉग्निजेबल जर एखादा ऑफेन्स असला, गुन्हा जर कॉग्निजेबल आहे, तर ह्या केसेसमध्ये जे आहे एफ-आय-आर दाखल होते. मग आता एफ-आय-आर कोणत्या केसेसमध्ये दाखल होत नाही, तर मी तुम्हाला थोडे उदाहरण सांगतो फक्त. समजा डिफेमेशनची केस असेल, म्हणजे अब्रू नुकसानीची केस असेल, तर त्याच्यामध्ये जे आहे ना एफ-आय-आर दाखल होत नाही. कारण का? कारण ते नॉन कॉग्निजेबल केसेस आहेत, म्हणून नॉन कॉग्निजेबल केसेसमध्ये एफ-आय-आर दाखल होत नाही. तर त्या नॉन कॉग्निजेबल केसेसमध्ये NC दाखल होते. ओके, मग असे कोणते गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये एफ-आय-आर दाखल होत नाही, NC दाखल होते? जसं आताच मी सांगितलं, तो अब्रू नुकसानीचा गुन्हा, डिफॅमेशनची केस झाली, किंवा नॉर्मल म्हणजे छोटे मोठे काही अपराध वगैरे असतील. समजा साधी फक्त एक चापट वगैरे मारले असेल, एवढं काही झालेलं नसेल, तर तो थोडासा व्हॉलंटरी कॉझिंग हर्टचा गुन्हा वगैरे झाला, किंवा अजून काही इतर काही गुन्हे असतील, त्या गुन्ह्यांमध्ये एफ-आय-आर दाखल होत नाही, जे की एकदम साधारण गुन्हे आहेत, नॉन कॉग्निजेबल स्वरूपाचे. तर त्या गुन्ह्यांमध्ये एफ-आय-आर दाखल होत नाही. ओके, एफ-आय-आर कोणत्या गुन्ह्यांमध्ये दाखल होते? जे गंभीर स्वरूपाचे आहेत आणि जे कॉग्निजेबल स्वरूपाचे आहेत त्याच गुन्ह्यांमध्ये एफ-आय-आर दाखल होते. ओके, तर आता एफ-आय-आर कधी दाखल केली जाऊ शकते? ज्या वेळेस गुन्हा घडला आहे त्यावेळेसही एफ-आय-आर दाखल केली जाऊ शकते, किंवा समजा ज्या वेळेस गुन्हा घडला त्यावेळेस ज्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा घडला आहे तो व्यक्ती अशा परिस्थितीमध्येच नव्हता की तो गुन्हा दाखल करायला जाऊ शकेल, तर तो व्यक्ती जो आहे तो काही दिवसांच्या नंतरही तो गुन्हा दाखल करू शकतो. किंवा काही गुन्हे असे असतात जे की म्हणजे काही 5, 7, 8, 10 वर्षापूर्वी घडलेले असतात, पण त्याचे परिणाम जे आहेत त्या 7-8 वर्षानंतर, 4-5 वर्षानंतर, 2-4 वर्षानंतर समजून येतात. तर अशा केसेसमध्ये तुम्ही 2-4 वर्षानंतरही ते गुन्हे वगैरे जे आहेत ते दाखल करू शकतात. ओके, तर आता समजा हे तर सांगितलं मी तुम्हाला एफ-आय-आर गुन्हा कोणत्या केसेसमध्ये दाखल होतो तर. ओके, तर आता एफ-आय-आर किती प्रकारे दाखल होते? तर आता बघा, त्याच्यातला पहिला प्रकार असा आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तोंडीही पोलिसांना माहिती देऊ शकता एफ-आय-आर दाखल करण्याच्या संदर्भात. तुम्ही लेखी अर्जही देऊ शकता एफ-आय-आर दाखल करण्याच्या संदर्भामध्ये. आणि तुम्ही आता BNSS या कायद्याचा कलम 173 प्रमाणे जी एफ-आय-आर दाखल होते त्याच्यामध्ये एक नवीन प्रोव्हिजन आली आहे की तुम्ही म्हणजे इलेक्ट्रॉनिकली म्हणजे काही मेल वगैरे करूनही तुम्ही एफ-आय-आर दाखल करण्यासाठी करू शकता. तसं असं जे आहे त्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. फक्त जेव्हा तुम्ही ऑनलाईन एफ-आय-आर दाखल करतात ना, तर त्यावेळेस जेव्हा तुम्ही ऑनलाईन तुमची तक्रार दिलेली आहे, तुमच्या विरुद्ध जो गुन्हा घडला आहे तो,
तर तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 3 दिवसाच्या आतमध्ये तिथे पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं, जी तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे त्याच्या अनुषंगाने. ओके. ते ह्या 3 प्रकारे तुम्ही एफ-आय-आर दाखल करू शकता. पहिला कोणतं, तुम्ही तोंडी देखील एफ-आय-आर दाखल करू शकता पोलीस स्टेशनमध्ये, किंवा लिखितमध्ये तुमची तक्रार देऊ शकता, किंवा तुम्ही ऑनलाईनही दाखल करू शकता. ओके. तर आता एफ-आय-आर दाखल करताना काय सांगायचं पोलिसांना? पोलिसांना तुम्ही जी घटना तुमच्यासोबत घडलेली आहे ती सत्य घटना तुम्ही पोलिसांना सांगणं गरजेचं आहे. ओके. हे खूप महत्वाचं आहे. जी सत्य घटना आहे ती सांगा. जर तुम्ही खोटा गुन्हा एखाद्या विरुद्ध दाखल केला, तर ज्या व्यक्तीने खोटा गुन्हा दाखल केला आणि हे जर सिद्ध झालं कोर्टामध्ये हा खोटा गुन्हा आहे, तर त्या व्यक्तीविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई होऊ शकते. ओके. तर आता मी तुम्हाला सांगितलं हे एफ-आय-आर कशी दाखल करायची, एफ-आय-आर कोणत्या केसेसमध्ये दाखल होते, आणि एफ-आय-आर किती प्रकारे दाखल करता येते. आता आपण थोडं याच्या पुढे जाऊन बातचीत करूया. समजा तुम्ही पोलीस स्टेशनला गेले, तुमच्या विरुद्ध गुन्हा घडलेला आहे, तुम्हाला एफ-आय-आर दाखल करायची आहे पोलीस स्टेशनमध्ये, पण पोलीस अधिकारी तुमची एफ-आय-आर, तुमची तक्रार दाखल करून घेत नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? तर अशा परिस्थितीमध्ये कायदा असं सांगतो की तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ती तक्रार तुम्ही लेखी स्वरूपामध्ये पोस्ट थ्रू जिल्ह्याचे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, पोलीस अधीक्षक साहेब असतील, किंवा तुमच्या जिल्ह्याचे कमिशनर ऑफ पोलीस, पोलीस आयुक्त साहेब असतील, यांना तुम्ही तुमची जी तक्रार आहे ती लेखी स्वरूपामध्ये पोस्टाद्वारे पाठवायची. मग तुम्ही त्यांना तुमची तक्रार पाठवली लेखी पोस्टाद्वारे, तर त्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया काय? त्यांना तुमची तक्रार मिळाल्याच्या नंतर ते अधिकारी स्वतःहून तुमच्या तक्रारीवर तपास करतील, किंवा त्यांच्या अंडरमध्ये जे कोणी ऑफिसर असतील त्यांनाही डायरेक्शन देतील की तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने जे काय आहे ते तपास वगैरे जे काय असेल ते तसे डायरेक्शन देतील तुमच्या तक्रारच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यासाठी. ओके. जर तुम्ही जी तक्रार दिलेली आहे पोस्ट थ्रू, त्याच्यामध्ये काय ऑफिसर्सने नंतर चौकशी वगैरे केली, त्याच्यात असं आढळून आलं की तुमच्या विरुद्ध खरंच गुन्हा झालेला आहे, गंभीर स्वरूपाचा आहे, कॉग्निझेबल स्वरूपाचा गुन्हा आहे तुमच्या विरुद्ध घडलेला, तर मग ते वरिष्ठ अधिकारी जे आहे ते तुमच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने एफ-आय-आर दाखल करून घेतील. ओके. ही अशी पुढची परिस्थिती आहे. जर पोलिसांनी, म्हणजे जिथे तुम्ही पहिले जातात पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या जवळच्या, त्यांनी जर तुमची एफ-आय-आर घेण्यास नकार दिला, तर मग तुम्ही तुमची जी तक्रार आहे लेखी स्वरूपामध्ये जिल्ह्याचे एस-पी असतील, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, किंवा जिल्ह्याचे कमिशनर ऑफ पोलीस असतील, त्यांना तुम्ही तुमची तक्रार लेखी स्वरूपामध्ये पाठवणार. मग ते स्वतःहून किंवा त्यांच्या अंडरमधले जे ऑफिसर असतील त्यांना डायरेक्शन देतील तुमच्या तक्रारच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी. तुमच्या तक्रारीमध्ये जर कॉग्निझेबल स्वरूपाचा गुन्हा घडलेला असेल तुमच्या विरुद्ध, तर मग ते गुन्हाही दाखल करू शकतात आरोपींविरुद्ध. ओके. तर आता आपण हे इथपर्यंत समजून घेतलेलं आहे. तर आता तुमच्या मनामध्ये कदाचित असा डाऊट येत असेल की एफ-आय-आर, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, गुन्हाच का दाखल करायचा, एन-सी का दाखल करायची नाही, किंवा एन-सी का दाखल नाही करायची आणि एफ-आय-आर का दाखल करू नये म्हणून. तर या दोघांमध्ये फरक आहे. जेव्हा तुम्ही एफ-आय-आर गुन्हा दाखल करता पोलीस स्टेशनला, तर पोलीस स्वतःहून त्या एफ-आय-आरच्या अनुषंगाने जो तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, पोलीस स्वतःहून मग तपास चालू करतात, इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते करतात त्या एफ-आय-आर दाखल झाल्याच्या नंतर. जी म्हणजे तुम्ही तक्रार दिली आहे एफ-आय-आर गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात, जशी एफ-आय-आर दाखल झाली, एफ-आय-आर दाखल म्हणजे काय, म्हणजे तुमची जी काही तक्रार आहे ना ते पोलीस अधिकारी लिहून घेतात. लिहून घेतल्याच्या नंतर जे काही त्यांची पुढची कारवाई असेल, रजिस्टर वगैरे, त्याच्यामध्ये नोट करून घेतात, आणि ते एफ-आय-आर जे आहे ते त्याची एक कॉपी तुम्हाला देतात. जी तुम्ही तक्रार दिलेली आहे त्याची एक कॉपी, एफ-आय-आर ची कॉपी तुम्हाला मोफत ती देतात. मग ही एफ-आय-आर दाखल झाली, त्यांच्या तिथे रजिस्टरमध्ये नोंद झाली, एफ-आय-आर दाखल झाली म्हणून, तर त्याच्यानंतर जे पोलीस अधिकारी आहेत ना ते तपास, इन्व्हेस्टिगेशन चालू करतात स्वतःहून. ओके. हा फरक आहे. जर तुम्ही एफ-आय-आर दाखल केली तर पोलीस अधिकारी स्वतःहून तपास करतील, इन्व्हेस्टिगेशन करतील. ओके. मग जर समजा पोलिसांनी फक्त एन-सी दाखल केली, तर मग एन-सी दाखल केल्याच्या नंतर पुढे काय? एन-सी दाखल केली ना तर पोलीस अधिकारी जे आहेत ते स्वतःहून तपास, इन्व्हेस्टिगेशन वगैरे करत नाही. तर एन-सी दाखल झाल्याच्या नंतर तुम्हाला, जर तुम्ही जी एन-सी दाखल केलेली आहे, नॉन कॉग्निझेबल क्राईम रिपोर्ट त्याला बोलतात, ही जी तक्रार दाखल केली आहे तुम्ही, तर ह्या तक्रारची कॉपी घेऊन तुम्हाला संबंधित न्यायालयामध्ये जावं लागतं. तुमच्या तक्रारच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात यावी असे आदेश पोलिसांना देण्यात यावे म्हणून तुम्हाला ही कोर्टामध्ये विनंती करावी लागते. ओके.
मग कोर्टाने जर त्यांना आदेश दिले पुढील कारवाई करण्याची, जे काही इन्व्हेस्टिगेशन वगैरे करण्याची, तर मग नंतर ते पोलीस अधिकारी जे आहे ते तपास चालू करतात त्याचा. जर एफ-आय-आर दाखल केली तर पोलीस अधिकारी स्वतःहून तो तपास इन्व्हेस्टिगेशन चालू करतील. पण जर काही एनसी दाखल झाली तर पोलीस अधिकारी इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट करणार नाही केव्हापर्यंत, जेव्हापर्यंत त्यांना न्यायालयाचा लेखी आदेश येत नाही तेव्हापर्यंत. ओके. जर एनसी केसमध्ये न्यायालयाने त्यांना आदेश दिला तर मग पोलीस अधिकारी इन्व्हेस्टिगेशन पुढे चालू करतील. तर दोघांमधला एफ-आय-आर मधला आणि एनसी मधला हा फरक आहे. मी तुम्हाला सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितलेलं आहे. ओके. अजून काही जे काय आहे ह्या क्रिमिनल केसेसच्या संदर्भामध्ये मी कायद्याच्या माहितीसाठी अजून दुसरेही व्हिडिओ बनवेल. ओके. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी. धन्यवाद.